पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर, त्यात रुपाली पाटील यांना स्थान। सगळ्या विधानसभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समन्वयक नेमले। रुपाली पाटलांची कार्याध्यक्षपदावर नेमणूक आली। पुण्यात 8 डिसेंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक। महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची फाईल मंत्रालयातून गायब। डॉक्युमेंटरीशी संबंधित मूळ सरकारी फाईल रहस्यमयरित्या गायब। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल। जय पवार ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहारीनला होणार। पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ लग्नासाठी 400 जणांना निमंत्रण। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनाही निमंत्रण। नवले पुलाचे सेफ्टी ऑडिट करा आणि पुलाला उच्च दुर्घटना क्षेत्र म्हणून घोषित करा। शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी। मागील आठवड्यात नवले पुलावर झालेल्या अपघाताचं लोकसभेत उमटले पडसाद। शाकाहारी पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देणं अयोग्य। खाद्यपदार्थ औषधांना प्रमाणपत्र देण्यासाठी संस्था आहे। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं लोकसभेत वक्तव्य। शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य समिती गठीत। इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची करणार चौकशी। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीचा हा निर्णय। सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून माजी महापौर विशाखा राऊत आणि माधुरी मांजरेकर यांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। जून 2011 मध्ये शिवाजी नाट्य मंदिराच्या आवारात एका मोर्चानिमित्ताने पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता। बीडच्या शाहूनगरमधील दगडफेक प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। शेख जावेद, शेख शहबाज, शेख नदीन, शेख यासीन या 4 जणांनी दगडफेक करून पळ काढला होता। सुमोटो अंतर्गत या 4 जणांवर गुन्हा। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापूरच्या पन्हाळ्यात चक्कर येऊन पडलेल्या महिलेवर नवरीने केले उपचार। व्हिडिओ व्हायरल। मुंडावळ्या बांधून उपचार करणाऱ्या नवरीचं सर्वत्र कौतुक। 4 ते 7 डिसेंबर दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार। भरतीवेळी समुद्रकिनारी जाण्यावर बचाव। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये विदेशी सीगल पक्ष्याचं आगमन। मालवण देवबाग किनाऱ्यावर सध्या या पक्ष्यांचे थवे। हे पक्षी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून हे पक्षी दरवर्षी भारतात येतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम लॉन्चिंग। कोस्टल रोड ते फ्रीवे वाहतुकीचा मार्ग सुखकर होणार। पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी आणण्याच्या याचिकांवर 2 महिन्यांनी सुनावणी होणार। 6 फुटांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करा असे स्पष्ट आदेश यापूर्वी न्यायालयाने प्रशासनाला दिले होते। कल्याण डोंबिवली महापालिकेने 13 वर्षीय मुलाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची जबाबदारी स्वीकारली। मृत मुलाच्या पालकांना 6 लाखांची नुकसान भरपाई देण्याची तयारी। 2 आठवड्यात ही रक्कम पालकांना देण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश। पुण्यातील आयटी इंजिनिअरिंग फसवणूक प्रकरणातील भोंदूबाबाची 14 कोटी परत करण्याची कोर्टात लेखी हमी। दीपक खडकेकडून आयटी इंजिनिअर कुटुंबाची फसवणूक। वेदिका आणि कुणाल पंढरपुरे यांना केली अटक। ऊस क्षेत्र वाढल्याने राज्यात यंदा साखरेचं चांगलं उत्पादन। यंदाच्या हंगामात 342 लाख टन उत्पादनाचा अंदाज। एपीएमसीमध्ये लसूण दरात वाढ। आवक घटल्यानं काही दिवसांपासून दरवाढ। आवक घटल्याने लसूण दरात वाढ झालेली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे।